नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा-टी-ई-टी 2025साठी मराठी विषयाच्या 20 म्हणी, 20 विरुद्धार्थी शब्द, 20 समानार्थी शब्द आणि 20 वाक्प्रचार. हे सर्व परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण सुरुवात करू म्हणीपासून त्यांच्या अर्थासह. पहिली म्हण, आंधळ्याला काठीचा आधार. त्याचा अर्थ आहे अडचणीत असलेल्या व्यक्तीला थोडीशी मदतही मोठी वाटते. नंबर 2, उगाच एड्यात काढणे. त्याचा अर्थ आहे कारण नसतानाही एखाद्याला मूर्ख ठरवणे. नंबर 3, ऊस गोड पण सरसट कडू. वरवर चांगले पण प्रत्यक्षात कमी दर्जाचे. नंबर 4, घरातला शत्रू लाख मोलाचा. त्याचा अर्थ आहे आपल्याच लोकांकडून होणारा धोका मोठा. 5 नंबरची म्हण, घरचे जाऊन परडे फिरवणे. त्याचा अर्थ आहे स्वतःचे नुकसान करून इतरांना मदत करणे. 6 नंबरची म्हण, टांगलेल्या झाडाला पाणी नाही. त्याचा अर्थ आहे संकटात कोणी मदत करत नाही. 7 नंबर, नाव मोठे लक्षण खोटे, म्हणजेच भव्य बोलणे पण काम निकृष्ट. 8 नंबर, पेरले ते उगतं, कर्मानुसारच परिणाम मिळतो. नंबर 9, पडला लोकांचा धावपळ. त्याचा अर्थ आहे अचानक गोंधळ होणे. नंबर 10, मनात नाही आणि तोंडात माधुर्य. त्याचा अर्थ आहे मनात वेगळे ठेवून वरवर गोड बोलणे. 11 नंबर, मेलेल्यावर बोंबलणे, वेळ गेल्यावर पश्चाताप करणे. नंबर 12, 2 दिवसाची चांदणी, टिकाऊ नसलेली गोष्ट. नंबर 13, हातावर तुरी देणे. त्याचा अर्थ आहे नकार देणे. नंबर 14, शेपूट पायात घालून पळणे, भीतीने पळून जाणे. नंबर 15, वेळ आल्यावर सापही पाय चाटतो, गरज पडली तर मोठेही नमतात. 16, आपणाहून अंगावर येणे, म्हणजे स्वतःहून भांडणं सुरू करणे. 17, जेथे जाईल तेथे आपला रंग दाखवेन, सतत चुकीचे वर्तन करणे. 18, सोंगाट्या हल्ल्या की खेळ बदलतो, परिस्थितीनुसार निर्णय बदलतात. 19, लग्न न करता मेहुणे होणे, म्हणजेच कष्ट न करता फायदा मिळणे. आणि शेवटची म्हण, खोटे बोलून पांघरून ठेवणे. त्याचा अर्थ आहे स्वतःची चूक लपवण्यासाठी दुसऱ्यांना दोष देणे. आता आपण काही महत्त्वाचे विरुद्धार्थी शब्द बघूयात. नंबर 1, मोठा. मोठ्याचा विरुद्धार्थी शब्द आहे लहान. नंबर 2, उंच. उंचचा आहे बुटका. नंबर 3, जवळ. जवळचा आहे दूर. नंबर 4, सत्य. असत्य. नंबर 5, दिवस रात्र. नंबर 6, स्वच्छ अस्वच्छ. नंबर 7, आनंद दुःख. नंबर 8, वेगवान संथ. नंबर 9, गरम थंड. 10, रुंद अरुंद. 11, कठीण सोपे. 12, जिवंत मृत. नंबर 13, काळा. काळाचा विरुद्धार्थी शब्द पांढरा. नंबर 14, ताकदवान. ताकदवानचा विरुद्धार्थी शब्द आहे दुर्बळ. 15, नवे. नवेचा विरुद्धार्थी शब्द जुने. 16, हलका. हलकाचा विरुद्धार्थी जड. जड. नंबर 17, यश अपयश. नंबर 18, शांत अशांत. नंबर 19, कडक. कडकचा विरुद्धार्थी शब्द मऊ. आणि शेवटचा सुरुवात. सुरुवातचा विरुद्धार्थी शब्द आहे शेवट. यानंतर आपण बघणार आहोत समानार्थी शब्द. नंबर 1, सुंदर. सुंदरचा समानार्थी शब्द आहे मनोहर. नंबर 2, ज्ञान. ज्ञानचा आहे विद्या. नंबर 3, वेग. वेगचा समानार्थी शब्द आहे गती. नंबर 4, रागचा समानार्थी शब्द आहे क्रोध. नंबर 5, देह. देहचा समानार्थी शब्द शरीर. नंबर 6, मृत्यू. मृत्यूचा समानार्थी शब्द आहे निधन. नंबर 7, आनंद. आनंदचा समानार्थी शब्द आहे प्रसन्नता. 8 नंबर, दुःख. दुःखचा समानार्थी शब्द आहे क्लेश. नंबर 9, पाणी. पाणीचा समानार्थी आहे जल. नंबर 10,
आग, आगचा समानार्थी शब्द आहे अग्री. नंबर 11, 11 शब्द आहे भाषा, भाषाचा समानार्थी शब्द आहे वाणी. 12 नंबर घर, घरचा समानार्थी आहे निवास. नंबर 13 मार्ग, मार्गचा समानार्थी आहे पथ. नंबर 14 शहाणा, शहाणाचा समानार्थी शब्द आहे बुद्धिमान. 15 नंबर मित्र, मित्राचा समानार्थी सखा. नंबर 16 चंद्र, चंद्राचा समानार्थी शब्द शशी. नंबर 17 सूर्य, सूर्याचा समानार्थी दिनकर. नंबर 18 पृथ्वी, पृथ्वीचा समानार्थी शब्द धरती. नंबर 19 लहान, लहानचा समानार्थी शब्द बाळ. आणि शेवटचा पुस्तक, पुस्तकचा समानार्थी शब्द आहे ग्रंथ. यानंतर आपण काही वाक्प्रचार पाहणार आहोत त्यांच्या अर्थासह. नंबर 1 कानावर ठेवणे म्हणजेच दुर्लक्ष देणे. नंबर 2 हात टेकणे म्हणजेच हार मानणे. नंबर 3 हातचे गमावणे म्हणजेच संधी निसटणे. नंबर 4 पाय रोवणे म्हणजेच ठामपणे उभे राहणे. नंबर 5 तेलात जाळे म्हणजेच काम फसणे. नंबर 6 डोळे दिपणे म्हणजेच चमकून जाणे. नंबर 7 नाव कमावणे म्हणजेच कीर्ती मिळवणे. नंबर 8 कंबर कसणे म्हणजेच मेहनतीसाठी तयार होणे. नंबर 9 कान गरम होणे म्हणजेच राग येणे. 10 छाती दडपणे म्हणजे भीती वाटणे. 11 नंबर तोंड करणे म्हणजेच तक्रार करणे. आणि 12 नंबर उधाण येणे म्हणजेच अचानक वाढणे. 13 नंबर पाठ फिरवणे म्हणजेच विश्वासघात करणे. नंबर 14 हात घालणे म्हणजेच कामात सहभागी होणे. 15 नंबर नाकाने वारा कापणे म्हणजेच उर्मटपणे वागणे. नंबर 16 डोळे मिटून घेणे म्हणजेच दुर्लक्ष करणे. नंबर 17 जीवावर बेतणे म्हणजेच मोठा धोका होणे. नंबर 18 पायउतार होणे म्हणजेच थांबणे. 19 डोळे भरून येणे म्हणजेच भावना जागृत होणे. आणि शेवटचा 20 नंबर पाय पसरणे म्हणजे क्षमतेनुसार खर्च करणे. मित्रांनो, हे होते महा-TET-साठी अत्यंत महत्त्वाच्या म्हणी, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द आणि वाक्प्रचार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. थँक्यू.